आदरणीय डावरे सर यांच्या सेवापूर्ती सन्मानासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आदरणीय शिंदे साहेब काढून उपस्थित असलेल्या सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय मीराताई सोनवणे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी आमचे मित्र आदरणीय मोहनरावजी काकडे साहेब, या कार्यक्रमासाठी खास परभणी येथून उपस्थित असलेले या शाळेचे माजी विद्यार्थी, जिल्हा संशोधन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती परभणी आदरणीय उमाकांतजी लोखंडे साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत, त्यांच्या सेवेचा गौरव करत आहोत, असे माझे सहकारी मित्र बंधू डावरे सर, या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय आमचे मार्गदर्शक सोनवणे साहेब, संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव जाधव साहेब, प्राध्यापक जगन्नाथ बदाले मोताळे साहेब, सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आजी मुख्याध्यापक, सर्व शाळेचे शिक्षक वृंद, दोन्ही गावचे गावंथडी हिवरा येथील सन्माननीय सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सरपंच, जिल्हा परिषदचे सर्व शिक्षक, मतिमंद विद्यालयाच्या दोन्ही विद्यालयाचे कर्मचारी, खूप वेळापासून सकाळी 6 वाजल्यापासून उपस्थित असलेले या शाळेचे सर्व चिमुकले, शाळेच्या माझी विद्यार्थिनी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सुरुवात कशी करावी कळत नाही, परंतु थोडंसं बोललं पाहिजे, बोलणं होत नाही. 1992 ला या शाळेची स्थापना झाली आणि 93 ला डावरे सरांचं या ठिकाणी आगमन झालं. जून 1994 मध्ये मी आलो. 1994 ते आजपर्यंत आम्ही अतिशय हसत खेळत काम केलेलं आहे. सांगायच्या खूप गोष्टी आहेत, साहेब आपल्याशी हितगुज करणार आहेत. या शाळेचं रोपटं लावण्यासाठी आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेब हे एक साधे शिक्षक होते. गजानन विद्यालय लोळ या ठिकाणी ना कुठलाही राजकीय वारसा, ना कुठलीही कसल्याही प्रकारचा आधार, परंतु 1992 ला या शाळेचं रोपटं या ठिकाणी सरांनी लावलं. अतिशय मेहनतीने कष्टाने ही शाळा उभा केली आणि मी आणि आमचे सर्वच सहकारी, सर्व टीम अतिशय मेहनत करून या रोपट्याचं जतन केलं. याचा वटवृक्ष झाला मतिमंद विद्यालय माजलगाव, मतिमंद विद्यालय धारूर आणि गणेश विद्यालय हिवरा, अशा एकूण जवळजवळ 60-65 लोकांच्या घराच्या चुली पेटवण्याचं काम आदरणीय BR शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्या हाकेला ओढून कसल्या प्रकारचा आम्ही आळस न करता, कसल्या प्रकारचं कंटाळा न करता, सरांच्या पर्यंत कसल्या प्रकारची तक्रार न जाऊ देता आजपर्यंत दिवस रात्र काम केलं. आणि या सर्व गोष्टीमध्ये सर्वात जास्त हाडाचं काम करणारा आमचा मित्र आदरणीय डावरे सर यांचं या ठिकाणी त्यांच्या कार्याचा आपण गुणगौरव करत आहोत. मी त्यांना उरलेलं आयुष्य खूप समाधानी आहे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर। आवाज ऐसी दो कि सोए हुए को भी होश आ जाए, आवाज ऐसी दो कि सोए हुए को भी होश आ जाए, और ताली ऐसी दो कि सामने वाले को भी जोश आ जाए, और ताली ऐसी दो कि सामने वाले को भी जोश आ जाए। यानंतर डावरे सरांचा जीवन परिचय देईल गायत्री कांबळे।